भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम, जय श्रीराम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज ज्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्व उपस्थित आहोत ते मोदीजींच्या टीममध्ये मंत्री म्हणून काम करणारे आपले लोकप्रिय उमेदवार श्री पीयूष गोयलजी, पीयूषजींना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले उत्तर मुंबईचं अनेक वेळा ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते ज्येष्ठ नेते आदरणीय रामभाऊ नाईक, मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी, उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार आणि ज्यांनी पीयूषजींना निवडून आणण्याचा चंग बांधला ते आदरणीय गोपाळ शेट्टीजी, प्रवीण दरेकरजी, अतुल भातखळकरजी, योगेश सागरजी, प्रकाश सुर्वेजी, मनीषाताई चौधरी, सुनील राणेजी, शीतलताई म्हात्रे, संजय पांडेजी, इंद्रपाल सिंगजी, गणेश खणकरजी, रमेश गायकवाडजी, राणीताई द्विवेदी, बाबा सिंहजी, निखिल व्यासजी, बाळा तावडेजी, तेजिंदर तिवानाजी, विनोद शेलारजी, योगेश शर्माजी, प्रकाश दरेकरजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मुंबईमध्ये निवडणूक सुरू झाल्यानंतर पहिल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज उत्तर मुंबईमध्ये होत आहे। उत्तर मुंबई हा आपल्या महायुतीचा गड आहे। माननीय रामभाऊंनी, माननीय गोपाळ शेट्टींनी उत्तर मुंबईमध्ये अतिशय उत्तम काम केलंय। एक प्रकारे लोकप्रतिनिधी कसे असले पाहिजेत याचा वस्तुपाठ हा आपल्याला यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिला आणि आज आमच्या सगळ्यांकरता ही अत्यंत आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे की टीम मोदींमधले एक अत्यंत महत्त्वाचे खेळाडू ज्यांनी मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये एक परफॉर्मिंग मंत्री म्हणून आपलं नाव कमावलं, जे मुंबईचे सुपुत्र आहेत आणि रेल्वे मंत्री म्हणून असतील, कॉमर्स मंत्री म्हणून असतील किंवा वेगवेगळे जे त्यांनी पोर्टफोलिओज पाहिले, प्रत्येक ठिकाणी आपला एक ठसा ज्यांनी उमटवला आणि त्यासोबत राज्यसभेमध्ये नेते म्हणून मोदीजींसोबत जे त्या ठिकाणी बसतात असे पीयूष गोयलजी आपल्या उत्तर मुंबईला उमेदवार म्हणून मिळाले। मी खरोखर माननीय मोदीजींचे, नड्डाजींचे, अमित भाईंचे आभार मानतो की आमच्या पीयूषजींना त्यांनी आमच्याचकडे पाठवलं आणि त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये पीयूषजींच्या माध्यमातून आपल्या मुंबईचे प्रश्न ते तसेही सोडवतच होते। आशिषजींनी सांगितलं त्यांनी काय काय केलं, पण एक हक्काचा माणूस हा मोदीजींसोबत आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून मी आज या निमित्ताने पीयूषजींचं खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो। पीयूषजी, आशिषजी म्हणाले ते खरं आहे, इथे काँग्रेस आणि उबाठामध्ये पहिले तुम चाललं होतं। ही सीट कोणीच घ्यायला तयार नव्हतं। ते म्हणायचे नाही तुम्ही घेऊन टाका, हे म्हणायचे नाही तुम्ही घेऊन टाका। शेवटी उबाठाने काँग्रेसच्या माथी मारली। आता काँग्रेसवाले शोधत फिरतात उमेदवार द्या, उमेदवार द्या। जसं होतं ना घर मिळेल का घर, तसं उमेदवार मिळेल का उमेदवार, उमेदवार मिळेल का उमेदवार, अशा प्रकारची परिस्थिती काँग्रेसवाल्यांची झाली आहे। याचं कारण त्यांना माहिती आहे,
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आणि मित्रपक्ष एक मजबूत अशा प्रकारची युती या उत्तर नागपूरमध्ये आपण तयार केली आहे आणि मला विश्वास